काव पिंट्याचे बाबा, तुम्ही म्हटलं बरोबर आले तर ना दवाखान्यात, का दुसऱ्याच दवाखान्यात येऊन गेले तुम्ही? बरोबर पत्ता ह्याच दिला होता ना रश्मीनं? हां, नाही तर चालले दुसऱ्या दवाखान्यात मग. हां, पाच बसा तिथं कोणत्या रूममध्ये आणि कोणत्या खोलीत आहे आणि कोणत्या वार्डात आहे. म्हणता मॅटक आहे तू? हा मॅटक आहे तू. म्हटलं ह्या गावात एवढा मोठा दवाखाना फक्त ह्याच तर दिसून राहिला. ते म्हणे ना सगळ्यात मोठ्या दवाखान्यात आहे म्हणे. आणि मुंदड्याचं हॉस्पिटल हेच तर आहे, नाव लिहिलं आहे ना एवढं मोठं. हां, असन आता सध्या पेशंट चालू झाले नसन ना, म्हणून गर्दी गिरती नाही आहे दवाखान्यात. आणि तसंही म्हटलं इकडे म्हटलं भरतीचा एरिया दिसून राहिला आहे, भरतीचा वाट असेल ना ह्या. मग इकडे काय जास्त हे राहते गर्दी, पेशंट जवळ एक जण. नातेवाईकेले जास्त गर्दी करू देते काय? काही बोलत राहतं तिथं जसं ते तसं तोंडात. थांब मी विचारून पाहतो, काउंटरवर विचारून पाहतो. त्याचं नाव सांगतो, इवाईचं नाव सांगतो, पाहतो असं नाव असन इथंच असन. काय माहित पप्पा आहे का नाही येतं का? बस मला मागं 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 घुमवून राहिले किती वेळचे घुमवासाठी. काव पिंट्याचे बाबा, ते काय रुपेशरावला फोन लावा ना. हां, फोन लावा आणि विचारा. अरे तुम्ही मोबाईल विसरलो ना घरी, किती वेळा सांगू तुले? हां, मगाशी तर सांगितलं का मी मोबाईल विसरलो म्हणून, घाई गडबडीत. मला म्हणतो फोन लाव म्हणून. तुझ्याजवळ आहे ना मोबाईल, फोन लाव ना मग. हां, तुझ्याजवळ नाही आहे का नंबर त्याचा? लाव फोन, लाव बरं. नाही तर मग रश्मीला लाव, रश्मी लावून मग त्याला फोन येईन. मग ते आपल्याला इथं कोणत्या वार्डात आणि कोणत्या नाही, एवढा मोठा दवाखाना आहे. आता पाहण्यातच वेळ निघून जाईल. एक तर म्हटलं पोरीजवळ जास्त बसलो नाही, तिथूनही भरकीने निघून आलो. म्हटलं घरी पोचायचं आहे ना, मग घरचे कामं पडले आहे ना. घे बरं, लाव बरं फोन. हो थांबा, तुमच्याकडून काही नाही होत, मीच लावतो फोन, थांबा. अरे हे तर मामाचे दिसून राहिले. असं बापाला पाहिले आलं असं, हे रश्मीने लावला असं येईल फोन आहे नाही काय. विचार करून राहिले असं ते कोणत्या वार्डात आहे कोणत्या नाही. ते काय मी ICU मध्ये आहे म्हणून मी जातो येईल. एखादा फोनही नाही लावला येईन. फोन लावला असता तर मी आलो नसतो काय गेटजवळ घ्यायसाठी. मामाजी, अरे रुपेशराव, बरं झालं तुम्ही आले तर. आम्हाला तर काही समजूनच नाही राहिलं होतं, कुठं जावं कुठं नाही, कोणत्या वार्डात जावं कोणत्या वार्डात नाही. एवढा मोठा दवाखाना आहे या, काही समजून नाही राहिलं होतं. आता फोनच लावून राहिलो होतो तुम्हाला, पण तेवढ्यात तुम्ही आले, बरं झालं येऊन गेले तर. कुठं आहे तर कुठं आहे भाऊ? घेऊन चला ना, घेऊन चला ना. त्याच्यापाशी आता कशी आहे तब्येत? आता बरं वाटून राहिलं काय तिले? हो, सध्या तब्येतीत म्हटलं खूप सुधार आहे. म्हटलं आणलं होतं ना भरती करायला, तेव्हा लस झाले होते म्हटलं. 2 दिवस त्याला होशही नाही आला. आता बरी आहे ना तब्येत? बरी आहे आता. आता डॉक्टर काय म्हणते तसं करा लागेल आता. चला ना तर तुम्ही. चला तुम्ही भेटून घ्या बाबाले. हो, चला. पंचफुला, आता वावराचं कसं हो? कसं आता कोणाला म्हणतो पीक पेरणीचा टाईम आहे आणि मी असा बिमार होऊन बसलो. वावर तसेच खाली पडले राहीन. लय टेन्शन येऊन राहिलं त्याचं मुले. वावरचं लय टेन्शन येऊन राहिलं. बगीच्याचा काय हाल झाला असं काय माहीत. आंब्याची उतारी करायची होती, आता शेवटचा बार होता. मस्त कोयरी विकला गेली असती महागात. जाऊ द्या ना जाऊ द्या ना रुपयाचे बाबा. जाऊ द्या, काय होती एखाद्या वर्षी लेट झालं तर जरासं. काही नाही होत म्हटलं, काही नाही होत. फक्त तुम्ही आता टेन्शन नका घेऊ बरं. एक वर्ष पीक नाही झालं तर काही आपण उपाशी नाही मरणार आहे. देवानं दिलं म्हटलं, लय आहे, देवाची कृपा आहे म्हटलं. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. राहिलं तर राहिलं. आणि तसंही म्हटलं आता रुंची म्हणून राहिली होती. रुपयानं म्हटलं म्हणे का आता वावर गिवराचं मी पाहतो, बाबाला काही टेन्शन देत नाही आहे ना. आता तुमचं पोरगं सांभाळून राहिलं ना, काय टेन्शन घेता तुम्ही? काही टेन्शन नका घेऊ बरं. जास्त टेन्शन घ्या ना तर लवकर घरी नाही जासान म्हटलं. इथंच राहायला लागेल मग आपल्याला. मग काय करता, इथंच राहता का घरी चलता? कमी टेन्शन घ्या, तब्येत सुधारा आणि चला घरी. काय म्हणे तो डॉक्टर, जास्त टेन्शन घेईन म्हणे तर अजून BP वाढन म्हणे. मग BP वाढवता का इथं? नाही असं नाही काही. पण त्याने काय समजते? त्यानं कधी वावरात पाय नाही ठेवला, काही नाही ठेवला. त्याला काय समजते वावराचं, पाण्याचं, पीक पाण्याचं? काही नाही समजत त्याला. अहो पिंट्याचे बाबा, समजता समजून त्याले. हे काय की कसं समजणार आहे? त्याच्या हातात द्या तर खरी तुम्ही. द्या तुम्ही. आता पहिल्यासारखा नाही राहिला तो, पहिल्यासारखा नाही राहिला म्हटलं. पहिले दुकान दिली होती तर पूर्ण दुकानाचं तेल करून टाकलं होतं त्यानं. आता त्याला लय समजूत येऊन गेली. जेवढा तो म्हटलं एवढा 20-25 वर्षात नाही शिकला ना, तेवढा म्हटलं तो या 2-4 महिन्यात शिकून गेला. हो, ते तर आहे म्हणा. अरे रुपया, आला काय रे तू? पाय तुझ्या बारातच गोष्ट करून राहिलो होतो आम्ही. काय म्हणे तो डॉक्टर सोबत भेटायला गेला होता ना तू? हो आई, मी भेटायला तर गेलो होतो, पण रस्त्यात म्हटलं मै सासरे आणि मै सासूवाले भेटले, बाबाला इथे भेटले. तर मग मी तिकडे काही गेलो नाही, तेले घेऊन येऊन गेलो इकडेच. कुठं राहिले हे? थांब मी आणतो तेले. मागं राहिले वाटते. सासरे आणि सासू आता आले हे? आता तर 4-5 दिवस होऊन राहिले. आता माहीत पडलं काय येईल? सारं गाव येऊन गेलं म्हटलं, आता येऊन राहिले है नाही काय? या ना भाऊ, या इकडून या इकडून. भाऊ कशी आहे तब्येत आता बरं वाटून राहिलं का तुम्हाला? हो, आता आहे ना फरक आहे तब्येतीत, आता बरं वाटून राहिलं. असं आम्हाला ना आजच माहीत पडलं. आजच सांगितलं रश्मीनं. फोन केला होता सकाळी, म्हणे माझ्या सासरीची तब्येत म्हणे लय खराब आहे म्हणे, बापा म्हणे भरती आहे म्हणे.
मग नाही का मनच नाही राहिलं, मनच नाही दबलं. मग तर म्हटलं चला म्हटलं भेटूनच येऊन जाऊ म्हटलं. तर मग घेतलं इले आणि येऊन गेलो तुम्हाला भेटायला. भेटल्याशिवाय मग मन मानतही नाही ना. हां, दुखासुखात याच लागते. हो हो हो, या लागते ना. हो, आता बरी आहे ना तब्येत? बरी आहे आता, होईनच 1-2 दिवसात सुट्टी होऊन जाईल. तुम्ही इथंच आहे ना, याच्याजवळ भाऊजवळच आहे. आता भाऊची तब्येत कशी आहे? आता चांगली आहे ना, चांगली आहे. आता फरक आहे त्याच्या तब्येतीत. हो काय? भाऊ बरं वाटून राहिलं आता? हां, बरं वाटून राहिलं काय? हो हो, बरं आहे ना आता, बरं आहे. मला तर वाटते का हे ICU रूम होय, है ना? ICU आहे ना हे? हो, ICU आहे ना. हो काय? म्हणजे एवढ्या जणीला राहू देते का इथं? तुम्ही आहे, जावई बापू आहे, एवढ्या जणीला राहू देते? आणि तुमची पोरगी कुठे गेली तर? ते नाही दिसून राहिली रुंजून? नाही ते पण होती, पण या रुपया म्हणे सध्या म्हणे गिऱ्हाईकीचा टाईम आहे म्हणे. आता शाळा चालू झाल्या की नाही, आता कपडे शाळेचे कपडे आणले होते तिनं. आता असं काय माहीत असे याची तब्येत खराब होऊन जाईल म्हणून शाळेचं सारं सामान आणलं होतं विकासाठी. आता म्हणे बंद ठेवशील म्हणे तू, तर सगळं म्हणे ते सामान तसं पडलं राहील म्हणे, अंगावर येऊन जाईल म्हणे मग पूर्ण. तर म्हणे जाय म्हणे तू दुकानात बस म्हणे. तर ते कालपासून दुकानात चालली. मग येते इकडे भेटायला दुपारी जेवण घेऊन करायला येते, तर मग दुकानातच राहते ते आता. हो काय? दुकानात आहे ना? आणि तिच्यापेक्षा तर मग जवळीनंच सांभाळली असती ना दुकान. म्हणजे कसं माणसाचं माणूस करते बरोबर. बाईच्या जातीला काय समजते एवढं, आणि त्या पोरी सोरीला एवढा धंदा पाणी येते? हो येते ना, समजूतदार आहे तशी मी पोरगी, कोणती गोष्ट समजून घेते. अशी हे थोडी नाही की कोणती जिम्मेदारी टाकली ना तिच्यावर तर ते बरोबर सांभाळते म्हटलं. नाही तर राहते कोणी पोरी त्याच्याकडून घरचे साधं सुद्धा करणं नाही होत. हा म्हणा, हा बरोबर बोलून राहिला तुम्ही. केव्हा होईन तर भाऊला सुट्टी, केव्हा होईन तर? आता माहीत पडते ना केव्हाचा होते तर. आता एक दिवस वाढूनच राहिला. हे पा भाऊ, तुम्ही काही जास्त काही टेन्शन घेऊ नका. बिलकुलही टेन्शन घेऊ नका म्हटलं तुम्ही. आणि काय आहे टेन्शन घेऊ नये, स्वतःचे वाक्य करणं आहे. हां, जराशी म्हटलं विचार कमी करा, लवकर तुमची तब्येत बरोबर होते आणि लवकर घरी झाले भेटते मग. टेन्शन नका घेऊ. हो ना भाऊ, काय करता टेन्शन घेऊन? हां, तब्येत खराब होते ना मग. नका घेऊ बाप्पा, टेन्शन नका घेऊ. चांगले होऊन जाण तुम्ही, चांगले होऊन जाण. आई, मी नाही का चहा आणतो, खाली हॉटेल आहे ना तिथून चहा घेऊन येतो. मामीसाठी आणि मामाजीसाठी. हो रुपया, जाय आण बरं, नाश्त्याचं यान आणि चहा घेऊन ये. नाही जावई बापू, चहा घे नाही पे तर नाश्ता गिष्टा नाही करत. आणतो ना मामी, मी आणतो ना, भातच आणतो. खालीच आहे हॉटेल, लवकरच जातो आणि लवकरच येतो. नाही ते जायची गोष्ट नाही आहे म्हणा. आम्ही पहिले घराकडे गेलो होतो, आता आम्हाला दवाखाना माहीत नव्हता की नाही. आणि हे मोबाईल विसरून येऊन गेले तुमचे सासरे. तर म्हटलं आता आम्ही घराकडे गेलो होतो तर रश्मीनं नाश्ता चहा सगळं दिलं म्हटलं. तशी मी पोरगी आव बघत चांगली करते. पहा, म्हटलं बिमार माणसाला पाहायला आल्या या की जास्तीच्या गोष्टी करायला आल्या. पोरीचं गुणगान करून राहिल्या आणि माया पोरीला म्हणते का तिला काय समजते? पोरीवारीच्या जातीला काय समजते म्हणते. आता म्हटलं पोरगी म्हटलं एक लेडीज म्हटलं राष्ट्रपती बनू शकते. आणि याचे विचार किती संकुचित आहे. संकुचित राहिले खरंच. जर याच्या सुनागिनीनं काही म्हटलं ना की आम्ही बाहेर जाऊन कामधंदा करतो, तर काय माहिती काय करू देईन का नाही करू देईन तर. आणि अशाच म्हणून राहिला म्हणाले. आता तिकडे गेल्या, पहिले इकडे आला होतं की नाही बिमार माणसासाठी पाहायला आल्या, तर पहिले पोरीला भेटायला गेल्या आणि मग तिकडून इकडे आल्या भेटायला जासाठी. हो, काय पाहा लागते तुमच्या पोरीले? तुमची पोरगी तर म्हटलं लयच म्हटलं हे आहे, कामात छत्री आहे म्हटलं. काय पाहा लागते? हा, तेच तर मी म्हणून राहिली. नाही जावई बापू, काही नका आणू तुम्ही, नाश्ते गिष्ट्याला काही नका आणू ना, चहा ना. म्हटलं आज पेरणं होतं आमच्या वावरात, पण हे भाऊचं ऐकलं ना तर मन काही दबलं नाही, म्हणून म्हटलं तेले पाहायला येणं झालं. ते म्हटलं ते पोरी नाही म्हटलं आता सांगितलं. जर पहिले सांगितलं असतं ना तर पहिलेच आलो असतो म्हटलं आम्ही. आम्हाला लेट माहीत झालं ना. हो मामाजी, ते तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हतं ना, आज टाकून दिलं तिला बॅलन्स, म्हणून तिनं तुम्हाला फोन लावला असं. आणि फोन लावला तर तुम्ही येऊन गेले. मग चांगलं झालं ना आले तर. भेट होऊन गेली, बाबासोबत भेटून गेली, रश्मीसोबत भेटून गेली. तशी तिलाही आठवण येऊन राहिली होती तुमची. चांगलं झालं ना आले तर. बरं भाऊ, तब्येतीची काळजी घ्या आता तुम्ही. येतो मग आम्ही. घरी जा लागते ना. आता म्हटलं थोडंसं काम आहे वावरात, काम गिम निपटून जाईल तर मग मारा नसून एखादा चक्कर. फोन घेऊन लावा तुम्हाला तब्येतीचं विचारासाठी. हो लावा ना फोन, लावा फोन. बरोबर जा घराकडे. बरसात पाण्याचे दिवस आहे, गाड्या गिड्याचं काही सांगता येत नाही, लेट निघते गाडी गिडी. नाही आज कुठं पाणी येऊन राहिलं, आज तर चांगली उघाड आहे म्हटलं. आज मोकळं वातावरणही आहे आणि हलकीशी ऊनही निघाली होती. हो काय, मी तर इथं पडल्या मला काही दिसत नाही, उजेडही येत नाही. ICU रूममध्ये बसलो राहा लागते, नाही तर झोपलं राहा लागते. हो ना आता 2-4 दिवस सुट्टी होईपर्यंत, एक वेळा सुट्टी झाली का मग घरीच जाणार आहे ना.
आणि तुम्ही जास्त काळजी काही करू नका, आहे ना रुपेशराव सांभाळासाठी. पोरं कायच्यासाठी असते, मायबापाचं असं काही झालं, दुःख सुख आलं, हां तर लेकरीला सांभाळायला लागते म्हटलं, घरदार वावर शेत सगळं, आहे की नाही रुपेशराव. आता म्हटलं तुम्ही जराशी मजबूत व्हा, आणि सगळं काही सांभाळा. आता म्हटलं आता आमचा जीव थकला आता, थकत येऊन राहिला, आता तुमचंच काम आहे सगळं सांभाळायसाठी. हो ना मामाजी, हो ना, पाहतो ना मी, सगळंच पाहतो मी, पाहतो ना. अहो बाबा तुम्ही नका घेऊ टेन्शन, तुम्ही कायले घेता, मी पाहतो ना, मी सगळं पाहतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं. भलेशी माझ्याकडून गलती होईल, पण मी करायचा तर प्रयत्न करेन ना. तुम्ही बिलकुलही काळजी नका करू बरं, फक्त तुम्ही चांगले व्हा आणि घरी चला. पाहू मग नंतर काय करावं लागते तर. जमलं बाई जमलं. जर म्हटलं जवयानं सगळं काही पाहिलं तर सगळा पैसा धेला वावर शे सगळं जवयाच्या हाती राहीन म्हटलं. मग माया पोरीले कोणत्या गोष्टीची फिकर नाही राहणार बापा. गेली तर गेली दुकान, ते ननद पाहून राहिली म्हणते वाकई तोंडी. गेली तर गेली दुकान, पाय म्हणा तिले चांगली दुकान, बस म्हणा दुकानात दिवस रात्र. पण म्हटलं हे सगळं वावर शेत घरदार सगळं राहीन जवयाच्या हाती म्हटलं तर मग पोरगीच राहीन ना मालकीन. चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे, लय चांगलं आहे, हे गोष्ट चांगली झाली म्हणा. सांगा लागन तिले आता म्हणून पाहू दे म्हणून. वावर शेताचं काय आहे तर वावर शेतातही थोडं निघते काय, हे काय आहे पिंट्याचे बाबा पूर्ण घर सांभाळते ना म्हटलं त्याच्यावरच. लय निघते म्हटलं वावर शेताचंही, कमी नाही निघत काही. यायच्या घरी तर ट्रॅक्टर आहे सगळं काही आहे म्हटलं, यायले तर काहीच भाड्यानं नाही घ्या लागत. सगळं घरचंच आहे. उलट म्हटलं यायचे वाहनं लोकांच्या इकडे जाते, कामं गिमं कराले मस्त जमून जाते. माझ्या पोरीचं खरंच नशीब चांगलं निघालं. पण हे वाकई तोंडी सासू आणि ते ननद ह्या दोघीचे आहे ना म्हटलं, सारं घर खराब होऊन राहिलं. घर खराब व्हायसाठी. ताई बोला ना. म्हटलं तुम्ही एवढ्या गडबडीत आल्या आणि गडबडीत चालल्या, म्हटलं थांबा लागत होतं संध्याकाळपर्यंत. जेवण करून जा लागत होतं. मग आताही तुम्ही जेवण ना केलं, फक्त नाश्ताच केला. नाही ना, जायचं आहे ना, काम आहे ना तिकडे. मी भेटायच्या ना आलो होतो, म्हटलं भेटून जाते म्हटलं. आणि तर येईन ना मग नंतर एखादा चक्कर मारण. तुम्ही ये जा ना, भाऊची तब्येत चांगली झाली म्हणजे त्याला घेऊन ये जा. ते आलेच कुठं, लग्न झालं तेव्हापासून. तुम्ही तरी आल्या होत्या, ते तर आले नाही. त्याला घेऊन ये जा. हो चांगली झाली तब्येत म्हणजे आणन ना, आणा. पिंट्याचे बाबा चला ना, लय वेळ होऊन राहिला ना, मग बस भेटणार नाही आपल्याला. हो चला भाऊ मग येतो. येतो, काळजी घ्या तुम्ही तुमची. इकडचं तिकडचं टेन्शन काही घेऊ नका. तुम्ही चांगलं राहान म्हटलं तर परिवार एकदम चांगला राहील. घरचा मेन माणूसच चांगला पाहिजे, आणि काही फिकर नका करू तुम्ही. हो इनबाई काळजी घ्या. थोडंसं तेल पतलं चितलं द्या खाले, जास्त काही देऊ नका. जास्त तेलकट मिलकट सध्या काही देऊ नका तेले. पण पोटभर खाऊ घाला, पोटभर खाईन तर ताकद येईन म्हटलं अंगात. हो भाऊ, चालू आहे ना जसं जमून राहिलं तसं चालू आहे. बरं येतो मग आम्ही. येतो. हो या ना. रुपेशराव, आम्हाला जरासं तिथपर्यंत करून द्या बरं. हे रस्ते काही समजून येऊन राहिले, लय वाढत दिसून राहिले. आम्ही पहिल्यांदाच आलो की नाही इथं, भूलचूक झाली नाही पाहिजे, नाही तर आम्ही घुमतच बसावं एवढ्या मोठ्या दवाखान्यात. हो चला ना, चला सोडून देतो, चला. कायचा विचार करून राहिली तू पण तू फुला? अहो कायचा विचार नाही करून राहिली मी, विचार ह्या करून राहिली का म्हटलं हे इनबाईचा स्वभाव काही मला काही पटत नाही. म्हटलं पूर्ण मायसारखी आहे म्हटलं आपली सून, पूर्ण मायच्या पायावर पाय आहे म्हटलं. आणि म्हटलं आता हे गेल्या होत्या तिथं, येईनं काय सांगितलं काय नाही. चांगली आली ते चांगली राहून राहिली, अजून काही तमाशा खूबा करते काय तर. तिच्या मायच्या आहे ना म्हटलं, माझ्या जीव धडधडच करते. नुसती आडवं तिडवं सांगत राहते पोरीले. तिच्या यानंच म्हटलं त्याची जिंदगी खराब होऊन राहिली दोघही जणांची, रुप्याची आणि रश्मीची. तुम्ही विचार करून राहिली म्हटलं नामदेव भाऊ किती चांगले आहे, आपले इवाई म्हटलं किती चांगले आहे. पण हे ना इनबाई म्हटलं मला वज्जातच दिसते, चांगलीच दिसते म्हटलं. जाऊ दे त्याचं त्याच्यासोबत. नाही असं कसं ज्याच्या त्याच्यासोबत. मला म्हणून राहिले ते रुंजूंच्या बाबतीत, म्हणते पोरीला काले सांभाळायला दिलं म्हणते दुकान. येईल काय गरज आहे, मी पोरीले देऊ का मी पोराले देऊ, कोणी सांभाळो. मला तर 2 लेकरं, माझे 2 डोळ्यासारखेच आहे. एक कमी नाही एक जास्त नाही. आम्ही तर असं पैदा झाल्यापासून कधी भेदभाव नाही केला. कधी नाही केला म्हटलं का तू हे काम कर का ते काम कर. तरी तर म्हटलं रुंजूंवर जबाबदारी राहिलीच लहानपणापासून. ते तर जबाबदारीतच वाढली, ह्या रुपयावर तरी नाही राहिली, म्हणूनच तो असा करून राहिला. आणि म्हणते दुकान कायले दिलं म्हणते, रुपयाला द्या लागत होतं म्हणते, अशा म्हणून राहिला होत्या ना मला तिकडे कोपऱ्यात. हो काय जास्त चालते त्याचं दिमाग, जास्त चालते. जाऊ दे, काय ती काय ऐकणारी होय काय. नाही ऐकणारी म्हणजे मायच्या शिवाय तर म्हटलं तिचा पत्ता नाही हालत. आता तो रुपया म्हणून राहिला ना, बॅलन्स टाकून दिलं म्हणते मोबाईलमध्ये म्हणते. आता पहा ना तुम्ही, दिवस रात्र मोबाईल. आणि ते तर म्हटलं आपण इकडे सगळे आहे तर म्हणून ते करून राहिली घरचे कामं घे म्हणे, ते तिच्याकडून होते काय. ते तर म्हटलं इच्छा गडवा तिथं नाही उचलत. सून असून म्हटलं ते आराम करते आणि सासू असून आपल्याला काम करावं लागते, अशी गत आहे म्हटलं. पण रुंजून जे बोलून राहिली होती ना ते बरोबरच आहे.
रुंजून म्हणे आई म्हणे आता पहिल्यासारखी काही राहू नको म्हणे, पहिल्यासारखी राहिली म्हणे ते हे म्हणे तुला पायाशीनच बांधते म्हणे, आता बिलकुल कडक राह म्हणे. आणि ते तर म्हणे तिला तर पटलंच नाही. ते तर म्हणते का तुमची तब्येत खराब झाली म्हणते, ते तिच्यानंच झाली म्हणते. ते तर म्हणते मी तिच्यासोबत चांगली राहणारच नाही म्हणते, मी कामही नाही करू लागत म्हणते, मी काही नाही करू लागत म्हणते. अशीच म्हणून राहिली होती तिथं पोरगी. नाही तर तिला समजाव केलं, जाऊ दे म्हटलं, आता पोरगं आलं घरी तर ते कुठं जाणार आहे, ते तर येणारच आहे ना. पाहू ना पाहू, आता तुमची तब्येत बरोबर होऊन जाते, पाहू मग घरी घरचा ताल कसा काय होते तर. आणि नाही जमन तर म्हणन बाबू म्हणन एकाच घरात वेगळा राह म्हणून तू म्हणन, जास्त जर तिनं नखरे गिकरे केले तर किरायानं नको जाऊ म्हणन, पण तुझ्या खर्च तू उचल म्हणन. किरायाचे पैसे वाचते म्हणून तुझे, आपल्याला आपलं पोरगं डोळ्यासमोर दिसते, आपल्याला वाटते का नाही बा घरातच आहे बा म्हणून त्या खर्च तू उचल म्हणन. मग माहीत पडते ना काय करते काय नाही तर. पण सध्या जेव्हापर्यंत चांगली राहते तेव्हापर्यंत राहू देऊ ना त्याला, एकात राहते म्हणते ना, राहू देऊ ना. जर तिनं मायचं ऐकलं आणि तिनं जास्तीचे नखरे केले आणि तिचे पाय दाखवले तर मग ते आहे आणि मी आहे. पाहू ना मग. बाप्पा झालं आता काम बाई, आता निपटलं सगळं. नाही तर काय होय बाप्पा, उठली तेव्हापासून म्हटलं काम 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 काम. आज आई बाबा आले होते त्याच्यानं म्हटलं त्याच्यासाठी नाश्ता बनवा लागला, चहा बनवा लागला, तेही अजून जास्तीचं काम. आणि आता पहा बरं, म्हटलं मोबाईलमध्ये बॅलन्स टाकायला लावलं त्याले रुपयाचीले, तर म्हटलं बॅलन्स टाकलं ते ना, पण म्हटलं मला जरा असं पाहायला नाही भेटलं. कामच नाही सरून राहिले. आता किती वाढक होऊन गेला, किती वाढक होऊन गेला. आता अजून संध्याकाळची तयारी करायला लागते बाप्पा. काय होय जीवाच्या वर तर चाललं बाप्पा सगळ्याच्या सगळं. एवढं काम तर मी कधीच नसन केलं, पण काय करू आता. जाऊ दे आता करन मग, बाकीचं उरलं सुरलं तसे तर झालेच म्हणा, सगळे कामं झाले, फक्त 2-4 भांडे पडले घासन. मग आता काही घासत नाही बाप्पा, पाठीपुडी होऊन गेली. जरासा मोबाईल पाहतो, पण मोबाईल तर चार्जिंगला लावला आहे. हेडफोन टाकून गाणे ऐकून राहिली होती ना मी कामं करता तसं काही पाहायला भेटला नाही तर पाहतो काही ना काही मराठी कार्टून हे ते, चांगलं वाटते ते जरासं. त्याच्या कहाण्या चांगल्या वाटते, पण पाहतो ना. आता चार्जिंग झाली का नाही झाली तर पाहतो, जराशी पाठ टाकतो इथं असं नाही तर स्लेटपोट करतो, मग करन. पण हे काय माझी आई बरोबरच बोलून राहिली होती, किती काम आहे पप्पा माझ्या जीवाच्या अवतीभोवती. म्हटलं आणि ते बहीण आहे म्हटलं, तिला काय न्याय लागत होतं, काही गरज होती काय तिला न्यायची. घरी म्हटलं मी एकटी सुट्टी एवढं मोठं काम करायला, एवढे जण कायले पाहिजे दवाखान्यात. बिमार माणसाजवळ एक जण आहे ना, हे रुपेशची आहे ना, मग फालतूच कायले पाहिजे. बहीण आहे तिथं, सासूबाई तिथं, काही कामच नाही आहे ना. इथं आपल्याला काही लागलं गिगलं तर घरात नाही पाहिजे का एखादं काम करायला, सोपते होऊन जाते, जरासं काम लवकर होऊन जाते. तर म्हटलं ते सासूबाई तरी बोलून राहिल्या जराशा चांगल्याच बोलून राहिल्या. म्हटलं आतेबाई एवढा काही हे नाही बोलून राहिल्या, पण ते महिन्यात तर जास्तच करून राहिली, टोकीनेच बोलून राहिली. येऊन राहिली तर द्या डब्बा द्या, हे द्या ते द्या अशी बोलून राहिली मला. पहिले तर मोठा नरमनीनं घेते, आणि आता तर आली तर पप्पा तिच्या तर दिमागावरच चालली गेली. असं वाटते मला का ते दुकानात काम करून राहिली ना तर तिला पैशाचा माज आला, तिला दिसून राहिले ना पैसे. लय पैसे ते दुकानात. मागं किती आणले होते म्हटलं रुपेशरावनं, लय पैसा कमावते म्हटलं ते दुकान, म्हणून तिला पैसे दिसून राहिले असं. पैसे पाहून तिची डोळे फाटून गेले, म्हणून ते माणसासारखं राहिले पाहून राहिली. घरात कामाला हात नाही, काही नाही. आता म्हटलं तिला माहिती आहे ना का मी एकटीच आहे म्हणून, पहिले कशी घे सगळेचे सगळे कामं करून घे, आणि सगळं करे म्हटलं. आणि आता तर बाप्पा जशी एखाद्या माणसासारखी येते, खाते आणि जाते. जाऊ दे आता, म्हटलं काय करू आता, मी मजबुरी आहे ना, त्या घरात नाही राहू शकत ना मी. नाही राहू शकत ना तिथं खाप्याचे वाके, साऱ्या गोष्टीचे वाके. 4 दिवस करू देतो ना, पाहतो ना काय करते माझ्यासोबत. तर मग घेईन ना, येईल आडव्या हातानं मग घेईन. पण म्हटलं सध्या पाठ टाकतो बाप्पा, लय पाठ दुखून राहिली आता. अरे देवा, मला एवढं काम करायची सवय नाही आहे, बल्लीच दुखून राहिली. आता असं करतो, जराशी पाठ टाकतो, मग मोबाईल घेतो, जरासा मोबाईल पाहतो, मग करत बसून नंतरचे कामं उरले सुरले तसे ते ह्या येणार नाही आहे. 3 जण येईन नाही, मग डबा द्या लागून येईल. आता घरी जेवायला कोण येते तर काही करून ठेवून देईन. काय करू पहिन मग नंतर वेळेवर पहिन काय करायचं आहे तर. सध्या आराम करतो, ह्या सोप्यावरच लेटून जातो जराशी. ह्या सोप्यावरच लेटून जातो. कसं चांगलं वाटून राहिलं माझ्या पाठीले. आता कोण आलं हो माय, जरासं लेटून नाही देत काय. कोण आलं आता. अरे काकू तुम्ही. हो बाई रश्मी, मीच होय ना. म्हटलं मी इकडून चालली होती, म्हटलं विचारतो म्हटलं भाऊची तब्येत कशी आहे तर झाली का तर सुट्टी. म्हणून म्हटलं एक वेळ आवाज देऊन पाहतो. मला वाटलं का पंचफुला बाई आहे का घरी म्हणून, बाहेरून कुलूप काही दिसलं नाही ना, मला वाटलं का त्याच आहे काय. तर कशी आहे बी त्या सासरीची तब्येत कशी आहे. चांगली आहे म्हणते ना आता, चांगली आहे. मी काय म्हणतो काकू, म्हटलं सकाळपासून तुम्ही 2 वेळा आल्या विचारासाठी, तर म्हटलं इथंच तर आहे दवाखाना, जास्त काही दूर नाही आहे. एखाद्या वेळेस जाऊन काहून नाही आहे तुम्ही. पाहून येऊन जा डोळ्यानं.
नुसतं तुम्ही येता आणि निरी बेल वाजवता आणि मग विचारायला येतात हां काय ना होऊन जाते आणि भेट नाही होऊन जाते. मी इकडे कामं करत राहतो ना, मला मग नेहमी नेहमी दरवाजा उघडा लागते कामधंदे सोडून म्हटलं हातातले. आता म्हटलं काम करून जराशी मी लेटपट झाली होती तर म्हटलं तेवढ्यात तुम्ही अजून आल्या. मी तुम्ही सकाळी तर आल्या होत्या विचारासाठी सुट्टी झाली का नाही झाली म्हणून, आणि अजून आल्या तुम्ही. बापा हां म्हटलं सकाळी आली होती मी आणि आता आली. मी कोणती 50 वेळा चक्रा मारून राहिली. आता माझं पोरगं चाललं ना कामावर, माझं पोरगं घरी राहिलं असतं तर गाडीवर बसली असती आणि गेली असती बाप्पा पाहासाठी. एकटीला जाणं पुरते काय, मी घरची एकटीच आहे ना, माझ्या घरी म्हटलं करणारं कोणी नाही आहे. दोघं पोरं आहे, तिचे बाबा आहे, तर म्हटलं जाणं काही होत नाही मग एकटी डुकटी कुठं जाऊ, म्हणून मन नाही मानलं बाप्पा, म्हणून आले मी विचारासाठी. मला काय माहीत बाप्पा तू एवढी हेऊन जाईन म्हणून. भल कशीच आहे हो तू तर. हां मला तर वाटलं होतं का तू इकडे आली म्हटलं तर सुधरून गेली असन, पण जशीची तशीच आहे बाप्पा तू. अमाय मी मॅटच आहे, कोणाचा राग कोणावर काढला म्हटलं. हां हे तर साऱ्या गावात पेरण का म्हणून पंचफुलाच्या सुनीनं असं म्हटलं. बाप्पा माझ्या तोंडाली जराशी लगाम नाही आहे म्हटलं. जसं तोंडात येते ना तशी बचर करत बसतो मी, बचर करायला. आता कशा या सिच्युएशनला सांभाळा लागेल म्हटलं. मी चांगल्याने बोलून घेतो आणि लाडीगोडी लावून घेतो जराशी. नाही काकू, असं काही नाही, असं नव्हतं माझ्या मनात, असं काही नव्हतं माझ्या मनात. तुम्ही गलत विचार करून राहिल्या. ते कसं मी एकदम काम करून उठली की नाही आणि तेवढ्यात म्हटलं तुम्ही आल्या म्हणून जराशी गरम झाली होती. नाही असं काही नाही, असं गलत विचार नका करू तुम्ही. बसा ना, मी आणतो ना तुमच्यासाठी चहा आणतो, बसा तुम्ही. माफ कर जाऊ मला. काम करून राहिली होती की नाही तिकडे जराशी चिडचिडपणा आला होता. बसा तुम्ही बसा. नाही बाप्पा मी नाही बसत, मला काम आहे घरचे. मैची बुडी आहे म्हटलं घरी. मैच्या बुडी कोणा चालणं होते ना बसणं होते, एका जागी बसली राहते त्याचंही करावं लागते म्हटलं. मी सहजच विचारायला आली होती बाप्पा आपलं समजून. नाही बाप्पा मी नाही बसत. माय काय आहे बाप्पा वज्जातच आहे हे. असं वाटे का बाप्पा किरायानं गेली तर काही ना काही हे झालं असन, काही ना काही सुधारली असन, पण नाही बाप्पा जशीची तशीच आहे हे. कोणत्या गोठ्याची बनली आणि कोणत्या गोठ्याची नाही तर. जरा असं म्हटलं तिच्या बोलण्यात नरमपणा नाही आहे, आपुलकी नाही आहे. हे काही बोलणं झालं काय. येतच असते कोणी विचारायला. आता खेडा गावानं म्हटलं शेजारी पेजारीच कामी येते. आता एवढे बिमार झाले होते म्हटलं सासरे तर आम्हीच तर होय. गाडी केली, गाडी बोलवली, गाडीत टाकलं आणि पाठवलं. हे तर मस्त नवरा बायको तिकडे मजा करून राहिले होते आणि आम्हालाच बोलून राहिली बाप्पा. जैसे ते पाहत बसून चला बा आपले घरचे कामं पडले. ह्या अशा सुना राहिल्या ना तर बस बाप्पा. जास्त चगव आहे पप्पा ह्या गावातल्या बाया, लय चगव आहे ना. आता म्हटलं ना मी प्रेमानं बोलली ना त्याच्यासोबत चहा आणतो म्हटलं तर नाही बसल्या. फक्त येणं जाणं आरोग झारव करते बाप्पा 50 वेळा. एवढेच म्हटलं मयाचे आहे तर जाऊ नाही का तिथं. दवाखान्यात भेटाले तिथं भेटाव जाऊन पाहून घ्या तब्येत कशी आहे आणि कशी नाही तर. इथं मला डोकं खाते 50 वेळा विचारू मीच तर गेली नाही दवाखान्यात. मला काय माहीत कशी तब्येत आहे आणि कशी नाही तर.